तर हाय मंडळी, मी बनवणार आहे आज गुळाचा चहा. तर मी सर्वात आधी दूध तापायला ठेवलं. त्यामध्ये चायपत्ती टाकून तो चाय एकदम चांगला खडखडून उकळू दिला. त्यामध्ये मी अद्रक टाकलं खिसून थोडंसं, त्याला पण चांगलं कडकडू दिलं आणि चाळणीला थोडंसं फिरून घेतलं. आणि अद्रक टाकल्यावर पण थोडं जास्त शिजू दिलं, कसं मग तो चाय फाटणार नाही. चाय शिजेपर्यंत मी सर्वात आधी गूळ कापून घेतला, सर्व खिसून घेतला जसं चाकूनेच. आपल्याला जेवढा गूळ पाहिजे तेवढा मी घेऊन घेतला आणि गॅसला कमी जास्त करू करू त्याची उकळी काढून घेतली. त्यामध्ये गूळ टाकून दिला. गूळ टाकल्यावरती फक्त गॅसची फ्लेम 2 मिनटं चालू राहू दिली आणि त्या चायला चांगलं फिरवून घेतलं. गूळ थोडा बारीक खिसल्यावरती आता शिरतो तो आणि मग तो चाय गाळून घेतला आणि बनला आपला गुळाचा चाय. अशा प्रकारे चाय बनवल्यास कधीच फाटणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.